नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आणि पुरुष या निसर्गाच्या दोन अप्रतिम कलाकृती आहेत. असं म्हणताना सुद्धा एक गोष्ट लक्षात येते की विविध भावभावनांनी घडलेली अशी ही कलाकृती आहे. मग परस्परांविषयी आदर ठेवत प्रेम, आपुलकी, आदर या भावना व्यक्त करता येऊ शकतात, नाही का? पण गंमत अशी आहे की भावना व्यक्त करताना संस्कृती, प्रकृती आणि विकृती हे तीन समाज मनाचे घटक जे आहेत त्याची वारंवारता आपल्याला दिसते. आणि मग त्यातूनच आपण बऱ्याच गोष्टींविषयी उघडपणे बोलतो, पण बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलायचं टाळतो. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे लैंगिक संबंध. या मुद्द्याविषयी बोलणं टाळलेलंच बरं अशी भूमिका असते. आणि लैंगिक अत्याचार ही जेव्हा संकल्पना आपल्या समोर येते तेव्हा शक्य होईल तेवढे ही संकल्पना, हा कन्सेप्ट जो आहे तो दडपण्याकडे समाज मनाचा कल दिसतो. आणि त्यातूनच 2 वर्षाच्या बाळापासून ते 60, 70, 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत या सगळ्या कुठल्याही वयोगटावर होणारे लैंगिक अत्याचाराच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून आपल्यापर्यंत आदळतात. आदळतातच त्या बातम्या. आणि मग त्यामध्ये आपल्या मनावर उठणारे ओरखडे हे काही काळापुरते राहतात आणि मग ते हवेत विरून जातात. या सगळ्या बातम्यांविषयी जेव्हा सखोलपणे विचार केला जातो तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की यामध्ये अडकलेली, गुंतलेली माणसं ही जवळचीच माणसं असतात. मग आज थोडासा लज्जेचा पडदा दूर सारूया आणि खुलेपणाने, मोकळेपणाने या विषयावर बोलूया. लैंगिक अत्याचार याविषयी बोलताना जेव्हा जवळच्यांकडून जेव्हा अत्याचार होतात त्याविषयी, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, कायदे आणि शिक्षा भाग 2. आणि या अंतर्गत घरामध्ये होणारे लैंगिक अत्याचार या मुद्द्यावर आपण प्रकाश टाकूया. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीसाठी परिचित असलेले व्यक्तिमत्व ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय खूप गंभीर आहे आणि खूप खोलही आहे आणि त्याच्यावर खूप बोललं जात नाही. आणि आपण हा विषय घेतोय, मी त्याच्यात भाग घेते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की त्याच्यामुळे मी जनजागृतीचं काही काम करू शकते. खरं. त्यामुळे आपण पुढे घेऊन. खरं. निलिमा मॅडमना आपण ओळखतोच, वकील म्हणून त्या आपल्या परिचयाच्या आहेत. गेले 40 वर्ष त्या उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर समुपदेशन हे सुद्धा त्यांच्या कामाचा एक मोठा भाग आहे. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार या दृष्टिकोनातून त्या मार्गदर्शन करत असतात, समुपदेशन करत असतात आणि विविध पुस्तकांच्या द्वारे सुद्धा याविषयी आपल्याला त्या सतत भेटत असतात आणि सह्याद्री वाहिनीवर सुद्धा त्या मार्गदर्शनासाठी सतत येत असतात. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला आणि माहिती घ्यायला सुरुवात करूया. मॅडम, आदिपथ या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सतत मार्गदर्शन करत असता. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे श्लील, अश्लील ही संकल्पना आधी आपण स्पष्ट करून सांगूया. असं आहे की ज्या कृतीमुळे समोरची स्त्री किंवा पुरुष सुद्धा एम्बॅरस्ड होतात, संकोचले जातात, त्यांच्या मनावर परिणाम होतो. ते जर शारीरिक काही ॲडव्हान्स केलेले असतात त्यामुळे त्यांचा मनावर परिणाम होतो. त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही. जे लैंगिकतेकडे झुकणारे जे असतात त्याला लैंगिक अत्याचार आपण म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या मुलीला आवडत नाहीये पण तिला जवळ घेणं, तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न करणं हे लैंगिक अत्याचारात येतं. मग असं तो म्हणू शकतो माणूस की मला ती नातीसारखी आहे, पण ते तिला आवडत नसेल तर ते नाहीच शक्य. म्हणजे ते तिला आणि कळतं की काय बरोबर आहे, काय बाई आहे ती, शेवटी तिला 6th सेन्स असतो त्यामुळे तिला कळतं. आता लैंगिक अत्याचारामध्ये शारीरिक जवळीक करणं, नको असलेली शारीरिक जवळीक करणं हे महत्वाचा भाग येतो. तर विनयभंग करणं किंवा मग कोट्या करणं किंवा त्याच्याबद्दल रस्त्यातनं जाताना किंवा घरातही सतत मागे लागणं किंवा एखादी मुलगी बाई आंघोळ करत असली किंवा कपडे बदलत असते घरात तर त्या खोलीत जाणं, न ठोकता जाणं, तिचं हा मानभंगच आहे तिचा. तेव्हा ती त्याच्यावर तक्रार करू शकतेस पण हे तिला माहिती नसतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे तिला नको वाटतं काही सांगायला या गोष्टी.
आता ह्याच्यातनं पुढे जेव्हा होतं तेव्हा आणखीन अत्याचाराचं हे वाढतं, अत्याचाराचं इंटेन्सिटी वाढते. मग ते रेपपर्यंत जातं किंवा सेक्स स्कॅन्डल होतात, व्हिडिओज काढल्या जातात, तिथपर्यंत वगैरे पण जातं. त्याच्या शिक्षा परत वेगळ्या आहेत. आणि वैवाहिक जीवनात सुद्धा हे प्रश्न येतात किंवा घरगुती अत्याचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कौटुंबिक अत्याचाराच्या विरोधातला जो कायदा आहे स्त्रियांच्या संरक्षणाचा, त्याच्यातही या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तर त्याच्यातही त्यांना कायद्याचा आधार घेता येतो, न्यायालयीन ऑर्डर्स मिळू शकतात तशा. आणि कायद्यात तर शिक्षा वाढवलेल्याच आहेत, आता प्रोसिजर्स बदललेली आहे, त्यामुळे खूप बदल झालेले आहेत. मॅडम, एक गोष्ट लक्षामध्ये येते ती म्हणजे अशी की जेव्हा टोकाची घटना किंवा कृती घडते त्याचवेळी याविषयी तक्रार केली जाते. हो, या तुम्ही जी सगळी उदाहरणं सांगितलीत आता, तर ही सुरुवात झालेली असते, पण त्यावेळी आवाज उठवायला ती स्त्री किंवा ती व्यक्ती धजावत नाही. अगदी बरोबर. हे सुरुवातीपासून व्हायला हवं आणि नाही म्हणता यायला हवं. हा जो आपण सतत हे शब्द ऐकत असतो तो कधी केव्हा कुठे वापरायचा हे कळायला हवं, नाही का? अगदी बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये मला आणखीन थोडंसं सांगावंसं वाटतं की कुठल्याही अत्याचाराची एक सायकल असते. बरं, आता त्या अत्याचाराच्या सायकलमध्ये सुरुवातीला अगदी कमी प्रतीचा अत्याचार झाला, ते बाईलाही कळतच असं नाही की तो अत्याचार आहे. जवळ घेतलं, हात धरला, खांद्यावरनं हात टाकला, तर ती संकोचते, बाजूला होते, पण ती विरोध करत नाही. त्यामुळे काय होतं, पुढच्याला अत्याचार करणाऱ्याला वाटतं की आपण आणखीन अत्याचार केला तरी चालणार आहे. असं ते सर्कल पुढे पुढे जात जातं. आणि त्याच्यातनं मग ती जेव्हा टोकाला तो अत्याचार जातो आणि त्यावेळेला ती जेव्हा उठते की हा अत्याचार माझ्यावर होतोय, तर मग इतके दिवस हे झालं तर तू संमती कशी दिलीस त्याला, असेही प्रश्न कायद्यात येऊ शकतात. तुझी जर तक्रार होती आधीपासून तर तू आधीपासूनच सांगायला हवं होतंस, घरात सांगायला हवं होतंस किंवा बाहेरही सांगायला हवं. आता त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण तुम्ही मला द्यायला परवानगी द्या की अशा ह्याने की लहान मुलगी होती, 8-10 वर्षाची मुलगी होती. आई स्वयंपाक करत होती, संध्याकाळची वेळ होती, बेल वाजली, आई सांगत होती की तू दार उघड आणि काय आहे कोण बघ. परिचित एक गृहस्थ आत आले, त्यांनी काहीतरी सामान आणलं होतं, ते ठेवलं आणि ते जाताना आई म्हणाली दार बंद करून घे. आता ती मुलगी गेली दार बंद करायला, त्याच्या चुकीचं कोणाचंच काही नव्हतं. त्या माणसाने त्या मुलीचा गैरफायदा घेतला, तिथेच एका रूममध्ये तिला खेचली आणि तिचा विनयभंग केला आणि तेवढ्यात आईने आवाज दिला तर तो माणूस पळून गेला. आता ती मुलगी घाबरली आणि ती घरात गेली आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत बसली. आईचं काम झाल्यावर बाहेर आली तर मुलगी आमची रडतीये, काय झालं काय झालं. तर मग मुलीने तिला सांगितलं असं असं झालं. आई पण चिडलीच. तर त्यामुळे वडील घरी आल्यानंतर आईने वडिलांना सांगितलं असं असं प्रकार झालाय. त्या मुलाचे आई वडील आणि भाऊ सुद्धा त्या वडिलांच्या परिचयातलं, त्यांनी त्या भावाला बोलवलं आणि ते दोघंही जाऊन त्या माणसाला भेटले, त्याला रेप्रिमांड केलं, त्याला कायद्याचा सुद्धा धाक दाखवला की हे सगळं कसं आहे आणि त्याला ते कबूल करावं लागलं की त्यांनी हे असं केलेलं आहे. तेव्हा आई वडिलांनी अगदी जाताना पोलिसात न जाता सुद्धा हे हँडल केलं आणि त्याचं त्यांनी कबूल केलं असल्यामुळे त्याचे घरचे सुद्धा त्याला रागवले आणि त्यांनी जेव्हा विनंती केली की नको बाबा ह्याला तुम्ही देऊ नका आता पोलिसात, आम्ही त्याची जबाबदारी घेतो, तर त्यावेळेला मग तो प्रकरण तिथे थांबलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलीला कॉन्फिडन्स आला की मला किती कोणी त्रास दिला तर मी लढू शकते, माझ्या घरचे माझ्या पाठीशी आहेत. हा एक आहे. दुसरं एक उदाहरण असं की घरात काम करणारी मुलगी होती. एक मुलगा तिला त्रास द्यायचा नेहमी आणि तिला फोन करायला लागला. तो हळूहळू, तिने आधी सांगितलं नाही, फोन करायला लागला हळूहळू आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही फिल्म्स आहेत, छान गमतीच्या फिल्म्स आहेत, आपण बघूया. त्या मुलाला माहिती होतं की घरचे मोठे माणसं कामाला जातात. तिने शेवटी इथपर्यंत आल्यावर तिने घाबरून सांगितलं की अरे मला असा एक मुलगा त्रास देतो. तर मग घरातल्या लोकांनी काय केलं, ठीक आहे त्याला बोलवून घे. आणि ते लोक घरी थांबले त्या दिवशी. शेजारच्या बोलवून घेतलं आणि सगळ्यांच्या पुढे त्याची व्यवस्थित खरडपट्टी काढली आणि त्याला सांगितलं की तुझ्याच फोनवरनं तुझ्याच घरच्यांना इथे बोलवून घे तर तुला आम्ही सोडू घरी, नाही तर पोलिसात देतो. तर त्यांना बोलवावंच लागलं. आणि मग जेव्हा त्यांना हे सगळं समजलं आणि त्यांनी त्या मुलीशी शहानिशा केली दुसऱ्या खोलीत जाऊन की हे काय झालंय नक्की, मग त्याला सुद्धा धाक आला. आईवडिलांनाही कळलं, जे बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि त्याच्यातनं परत असं झालं की त्या लोकॅलिटीमध्ये
असे घरचे लोक ऑब्जेक्शन घेतात असं म्हटल्यावर बाकीची कुणाची पुढे भविष्यात त्या घराकडे मान उचलून बघायची हिंमत झाली हिंमतच झाली नाही. नाही. बरोबर आणि आहे. त्यावेळेलाही हे सांगावंच लागलं की हे जर त्याला पटणार नसलं आणि त्याची सवय असेल तर आम्हाला पोलिसात त्याला जावंच लागलं. अन्याय करणारा हा दोषी असतो, तसंच अन्याय सहन करणारा हा अगदी बरोबर. दुप्पट दोषी असतो. अगदी त्यालाही बरोबर. तिथेच निर्बंध घालायला हवं आणि नाही म्हणायला शिकायला हवं. अगदी बरोबर. आता ही उदाहरणं जी होती ती मुलींच्या बाबतीतली खास करून होती. लहान मुलगे आणि लहान मुली ही म्हणजे थोडक्यात अल्पवयीन मुलांवरती होणारे अत्याचार हे सुद्धा लैंगिक अत्याचार या संकल्पनेमध्ये मोडतात. हो. याविषयी तर त्याच्यात असं आहे की मुलांच्यावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा बऱ्याच वेळेला घरचे गडी वगैरे सुद्धा करतात. अच्छा. आणि लहान असतात मुलं किंवा किशोरवयीन असतात, त्यांना ते कळत नाही काय आपल्याला नक्की होतंय, पण त्यांना ते आवडतही नाही, पण सांगायची भीती वाटते. आणि मग शाळेतली मुलं करू शकतात, कॉलेजमधले मित्र करू शकतात अत्याचार, मुलांच्यावरही अत्याचार होतात आणि त्याच्यातनंच पुढे आणखीन कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात, लैंगिक कॉम्प्लिकेशन निर्माण होतात किंवा त्यांना मुलांना काही वेळेला तेच आवडायला लागतं. नॉर्मल रिलेशनशिप ठेवायला त्यांना अडचणी येतात, असंही असू शकतं. तर त्याच्यासाठी मग समुपदेशक आहे, सायकॅट्रिस्ट आहेत किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम त्यांना काही आहे का, त्यांच्या हार्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हेही बघावं लागतं. आणि हा प्रश्न जो आहे हा स्त्रियांच्यासाठी पण आहे आणि पुरुषांच्यासाठी पण आहे. समलिंगी स्त्रियाही असू शकतात, समलिंगी पुरुषही असू शकतात, पण त्याची सुरुवात इथून होते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा एक मान्यतेच्या पलीकडे गैरमार्गाने जेव्हा जात असते कुठलीही गोष्ट, तेव्हा त्यावेळी आवाज उठवायला हवा. अगदी बरोबर. आता यामध्ये घरामधले ज्येष्ठ किंवा ह्या अशा प्रकारची गोष्ट घडते आहे हे कळल्यानंतर पालक, ज्येष्ठ नेमकी कोणाची कशी भूमिका असायला हवी, कायदा काय सांगतो आणि समाजमन काय? ओके. तर काय होतंय, आजच पेपरमध्ये बातमी आली की 4 अल्पवयीन मुलींना अत्याचार करून त्यांना सोडून दिलं होतं, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अच्छा. तर त्या डीननी असं सांगितलं की अल्पवयीन मुलींच्यावर सुद्धा अत्याचार अनेक होतात, पण जे अत्याचार होतात त्याच्या फक्त 5% अत्याचार पोलिसात जातात, प्रकाश झोतात येतात. आता त्याचं कारण आम्हाला कोणी नावं ठेवू नये, आमच्या घराची बदनामी होऊ नये किंवा त्या मुलीच्या नावाची बदनामी होऊ नये, पण त्याच्यातनं होतं कसं की जो अत्याचार करणारा आहे तो अधिकाधिक धाडसी होत जातो आणि ती मुलगी किंवा जी अत्याचार पीडित व्यक्ती आहे, मुलगा सुद्धा, तर तो आणखीन आपल्या कोशात जातो आणि मग त्याचं सगळंच आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. हा लैंगिक अत्याचार निश्चित आहे, त्यामुळे ह्याच्यावर सगळ्यांनीच जागरूक व्हायला पाहिजे. खरंय, हे खूप महत्वाचं आहे त्याच्यात. आता त्याच्यात कायदा पण असं सांगतो की कायद्याने खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे. आता कायद्यातही खूप बदल झालेले आहेत की जे एक होतं की आम्हाला पोलिसात जाऊन कोणी मदत करणारच नाहीये अशी एक भावना होती. तर आता असं झालेलं आहे की स्त्रियांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते अदखलपात्र गुन्हे नाही आहेत, आता ते सगळे दखलपात्र गुन्हे झालेले आहेत. अच्छा. आणि छोट्या छोट्या किरकोळ गुन्ह्यांना जरी जामीन मिळाला तरी तो अजामीन पात्र गुन्हे धरले जातात, त्यांना सहजासहजी जामीन मिळत नाही. आता विनयभंगाची जर असेल केस तर त्याला साधारण 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, तुरुंगवास होऊ शकतो, दंड होऊ शकतो, दोन्ही पण शिक्षा होऊ शकतात. आता फोटो घेणं किंवा चोरून बघणं हा जो भाग आहे त्यालाही 7 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकतात. आणि किती वेळा तुम्ही हे प्रसंग करता त्याच्यावरही बरंच अवलंबून असतं. म्हणजे जसं तुम्ही परत हे घटना व्हायला लागल्या आणि त्याच व्यक्तीकडनं व्हायला लागल्या, गुन्हेगार आरोपीकडनं असं म्हणून, तर त्याच्या शिक्षेचं स्वरूप खूप जास्ती वाढत जातं. तर मग त्याच्यामुळे आता सेक्स स्कॅन्डल्स पण होतात, मुलांच्याकडनं होतात, तर मुलींना फसवलं जातं असं आपण म्हणतो. तर तिला समजा एखाद्या रूममध्ये नेलेलं असेल त्यांनी किंवा पार्टीला नेलेलं असेल आणि तिला जर काही मादक पदार्थ दिला असेल तर तिला भान नसू शकतं तिला की आपलं काय होतंय तिथे. त्यावेळेला जेव्हा व्हिडिओ घेतात आणि त्याच्यावरनं ते प्रकाशित केले जातात, सगळीकडे पाठवले जातात किंवा त्याच्यातनं सुद्धा धमक्या दिल्या जातात, त्याच्यातनं जे प्रश्न निर्माण होतात ते खूप मोठे आहेत. मग त्याला सायबर लॉजमध्ये सुद्धा शिक्षा आहेत आणि ह्याच्यातही 10 वर्षापर्यंत वगैरे सुद्धा तुरुंगवास होऊ शकतो ह्याच्यामध्ये. आता कसं आहे की रेपच्या केसेसमध्ये
तिथेही बाहेर येत नाहीत त्या केसेस. खरंय, हा मुद्दा मोठा आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन घेते आणि हो. पुन्हा या मुद्द्याकडे चालेल. वळते. डॉक्टर वीसा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर बोला. हॅलो. अडल्टरी हा जो गुन्हा आहे हा हा यामध्ये पुरुषालाच जबाबदार धरलं जातं. डॉक्टर तुमचा आवाज पोचत नाहीये, पुन्हा एकदा विचारा. हा पुरुषावर होणारा अत्याचार नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आज स्त्री 3-3, 4-4 महिने गप बसते आणि त्यानंतर पुन्हा म्हणते की माझ्यावर अत्याचार झाला, बलात्कार झाला. ते अनेक वेळा ते लॉजिंगला गेलेले असतात, फिरत असतात, हिंडत असतात आणि कुणी तर पाहिलं किंवा काहीतरी राजकारण सुरू झालं की त्या स्त्रीचा एक वापर केला जातो. हा एकंदरीत पुरुषावर अत्याचार नाही का? आपल्याला काय वाटतं याबद्दल? महाजन साहेब, मी तुम्हाला विनंती करते, पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारा प्लीज. आपला कॉल होल्डवर ठेवा. असो डॉक्टर महाजन, तुमचा प्रश्न थोडासा आम्हाला स्पष्ट ऐकू नाही आला, पण मतितार्थ त्याचा बहुतेक असा असावा की बऱ्याचदा पुरुषांना याच्यामध्ये अडकवलं जाऊ शकतं, या अनुषंगाने त्यांचा हा मुद्दा असावा की पुरुषांवरती होणारा अन्याय, अत्याचार अडकवलं जातं हे अशक्य नाही मानलं जात. बरं. ज्या वेळेला एखादी मुलगी, स्त्री सूडभावनेने काहीतरी वागायला जाते आणि त्याच्यावर खोटं बालंट आणते तर ते चुकीचंच आहे. पण त्यावेळेला त्या पुरुषांनी सुद्धा जर खंबीरपणे हाताळलं तर त्यावेळेला ते खरं खोटं बाहेर येतच आणि त्याच्यातनं बरेच प्रश्न सुटतात. अशा वेळेला बऱ्याच वेळेला आता काही मुली शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या वांड असतात किंवा मार्क कमी पडतात वगैरे. मग पुरुष जर असेल प्रोफेसर, टीचर, तर त्यांनी जर काही ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्या डिसिप्लिन लावायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या त्याच्यावर उलटू शकतात. अगदी अशक्य नाहीये ते. पण त्यावेळेला त्या पुरुषांनी खंबीरपणे बघायला पाहिजे की हे कसं चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दलची वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे की हे असं असं होतंय, त्याच्याबद्दल कुणाला माहिती पाहिजे. त्यांचा मुद्दा असा होता की जो आता माझ्यापर्यंत पोहोचतो आहे तो असं आहे की बऱ्याचदा मुली किंवा महिला ज्या आहेत हे सहन करतात 3-4 महिने आणि त्यानंतर त्याविषयी आवाज उठवतात. मग आधी सहन करायचं आणि मग आवाज उठवायचा, मग हा पुरुषावरती अत्याचार आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. पुरुषावर अत्याचार आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तिला कंड्युसिव्ह परिस्थिती नसते, तिला घरचा सपोर्ट मिळेल ह्याची खात्री नसते, समाजाचा सपोर्ट मिळेल ह्याची खात्री नसते आणि म्हणून ती गप्प बसते. आता अगदी पुराण काळापासून आपण बघतो, आपल्याला माहिती महाभारत, द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला, हा अत्याचारच आहे. पण तिला त्या क्षणी कोणी सपोर्ट नाही केलं ना, तर त्यामुळे तिला ती बिचकतेच. आता ती द्रौपदी होती आणि तिने सगळं महाभारत घडवून आणलं, हा विषय वेगळा. पण प्रत्येकजण तर तशी धाडसी नसू शकते ना. खरं. त्यामुळे हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आता पूर्वीच्या काळापासून आपण बघतो की विधवा विवाह, आम्ही विधवांचे प्रश्न किंवा बालविधवा, त्याच्यातनं विधवा विवाह नंतर आले, पण त्यांच्यावर किती अनन्वित अत्याचार होत होते. तर त्याला काही तोडच नाहीये. बरं त्या कुणाकडे मागणार, त्याच्याबद्दलचं न्याय कुणाकडे मागणार, त्यांचं ऐकणारं कोण आहे, असे सगळे ते प्रश्न होतातच. आणि पहिल्यापासून जे बाईला सांगितलेलं असतं की तू सहन करायचं, तू बोलायचं नाही, तुझ्या चारित्र्यावर काही डाग आला नाही पाहिजे, तर त्याच्यात त्या मानसिकतेतनं ती बोलत नाही. पण ती मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला घरातल्या लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. मॅडम, तुमच्याकडे एवढ्या वर्षांच्या इतक्या वेगवेगळ्या केसेस आहेत आणि त्या केसेसच्या माध्यमातून बोध काय घ्यायचा हे आपण आज सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही एका केसविषयी सांगत होतात की ज्यातून आपण लक्षात घ्यायला हवं. आता 15 दिवसापूर्वी एक बातमी आली होती पेपरमध्ये. आई वडील गरीब होते, त्यांनी काहीतरी एखाद्या मांत्रिकाला हाताशी घेतलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना धनाचा लाभ होईल असं त्याला सांगण्यात आलं होतं. आता त्या मांत्रिकाला दान म्हणून त्यांनी स्वतःची मुलगी दिली 14-15 वर्षाची. आता तिने त्याला विरोध केला. आता इथे आई वडीलच हे करतायत, तर त्या मुलीने त्याला विरोध केला, ती पळून गेली, पोलिसात गेली आणि तिने आई वडिलांना नाकारलं, घरी जायचं नाकारलं आणि ती सुधारगृहात राहून शिक्षण करते. म्हणजे असं पण प्रत्येक मुलगी करू शकेल असं नाही. मानसिकता हवी. त्यामुळे मानसिकता तशी असायलाच हवी. खरं. तर आता दुसरी केस मी असे सांगू शकते की आमच्याकडे आलेली केस होती की आई विधवा होती आणि तिचा कुठल्या तरी माणसाशी रिलेशन होतं. तो माणूस अंडरवर्ल्डचा होता
ठीक आहे. त्याला बरेच देणी होती, तर त्याला कोणतरी आलं त्याला देणी मागायला. तर ते फार प्रकरण वाढतंय म्हटल्यावर त्या बाईनी आपली मुलगी त्या माणसाच्या स्वाधीन केली. आणि हे सगळं होत असताना हा हा प्रश्न असा होतो की शेजार बाजारांनी जरा आवाज उठवला त्याच्यावर. आणि मुलगी लहान होती, ती 11-12 वर्षाचीच होती. आणि ती जेव्हा घेऊन जात होता तो, तर तेव्हा खूप रात्र होती, तेव्हा खूप जास्ती झालं नाही. पण दुसऱ्या सकाळी कळलं आणि त्यांनी आवाज उठवला, पोलिसात सांगितलं. आणि त्यावेळेला ही बाई आणि तिचा प्रियकर फरारी झाले. आणि त्या मुलीला घेऊन तो माणूस गेलाच होता. पण पोलिसांना ते कळल्यानंतर त्यांनी मागावर राहून त्या मुलीला वाचवली या सगळ्यातनं आणि मग मामाकडे प्रोसिजरली सुपूर्त केली. पण असंही होऊ शकतंच ना, म्हणजे मुलं ही आपली प्रॉपर्टी आहे का? मॅडम, एखाद्या चित्रपटामधले थरारक प्रसंग शोभावेत अशा या सगळ्या सत्य घटना आहेत की ज्या सामान्य माणसाच्या समजण्याच्या आणि आकलनाच्या पलीकडच्या आहेत. पण मंडळी, हे वास्तव आहे आणि या वास्तवावर मात करण्यासाठी समाजातला घटक म्हणून आपली भूमिका मोलाची आहे. पुढचा फोन आहे तो घेते. अरुण डोंगे आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार अरुणजी. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्याहून. मॅडम, काही दिवसापूर्वी सिल्लोड येथे साईराज प्रतिष्ठानतर्फे कुटुंबातील संवाद या विषयावर प्रसिद्ध समाजसेविका सौ अपर्णाताई रामतीर्थकर यांनी घरामध्ये विशेषतः सासरच्या महिलांनी कुटुंबात वावरताना किती दक्षता घ्यावी हे स्पष्ट करताना त्यांनी किस्सा सांगितला की मुलगी हाती जाताना मुलीच्या आईने तिचं रडणं थांबवताना एक ताकीद दिली की घरात असताना पर्यंत तुझा सासरा असेल, दीर असेल किंवा पतीशिवाय पुरुष वर्गापैकी कोणी असेल तर डोक्यावरचा पदर कधीही खाली पडता कामा नये. कारण कितीही मोठं कुटुंब असलं तरी पतीशिवाय इतर सर्वांसाठी तू परस्त्रीच आहे आणि तुझ्यासाठी ते परपुरुषच आहे, हे कधी विसरू नकोस. तर हे अपर्णाताई रामतीर्थकर यांनी जे सांगितलं तर त्याविषयी कांडकर मॅडम सहमत पूर्णपणे आहेत का? धन्यवाद. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी जो एक वानगी दाखल उदाहरण दिलं ते असं होतं की आईचा मुलीला सल्ला आहे लेकीला की नवऱ्याशिवाय सासर घरी सगळे हे परपुरुषच आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच तुझं वर्तन असायला हवं की नवरा व्यतिरिक्त इतर माणसंही परपुरुष आहे, त्यामुळे डोक्यावरचा पदर हा ढळता कामा नये. या आईने लेकीला दिलेल्या सल्ल्याविषयी एक अनुभवी तज्ज्ञ म्हणून, कायदेतज्ञ म्हणून तुमचं मत काय आहे? मगाशी मला हे सांगायचंच होतं की आपण ह्या ज्या सगळ्या घटना बघतोय या निवडक घटना आहेत. प्रत्येक घरातनं या घटना होतात असं नाही. हो. पण त्याच्याच बरोबर आता आपण विद्या बालनचं एक डॉक्युमेंटरी बघतोय, शौचालयासंबंधी आहे की डोक्यावरनं पदर पाहिजे पण शौचालय बाहेर आहे, रस्त्यावर आहे. म्हणजे मग त्या संस्कारातला विरोधाभास आहे की नाही? हा जाणत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हा त्याच्याबरोबरचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की आपल्यावर इतका पुरुषी प्रभावाचा म्हणजे प्रभाव आहे, पगडा आहे की त्याच्यामध्ये असेही उदाहरणं आहेत की जर मुलीवर वडिलांनी हात टाकला किंवा तिच्यावर अत्याचार केला आणि तिने आईकडे तक्रार केली तर आईला स्वतःचं घरातलं स्थान ठेवायचंय, त्या नवऱ्याने बाहेर जायला सांगू नये. म्हणून ती असंही म्हणू शकते की घरात त्या झाडाची जर फुलाचा वास घेतला तर बिघडलं कुठे? इथे त्या घरातली ती मुलगी आहे, रक्तमांसाची त्यांची मुलगी आहे, पण अशी वृत्ती असू शकते. आता दुसरं उदाहरण मध्ये सासऱ्याला प्रोटेक्ट करणारी सासू असते की ती त्या मुलीला सुनेवर जर त्याची नजर असेल किंवा तो तिचं कपडे बदलत असेल, आतमध्ये खोलीत घुसत असेल, नॉक करत नसेल किंवा त्यांच्या जे काय लैंगिक संबंध नवरा बायकोत असतील ते बघत असेल किंवा काही विकृतीच आहे, तर अशा वेळेला जर त्या सासूनी सासऱ्याला जर तिच्या नवऱ्याला जर पाठीशी घातलं आणि सुनेला म्हणजे बाहेर काढलं किंवा तिने जर मग असा स्टँड घेतला की मला लग्न नाही टिकवायचंय या परिस्थितीत, तर मग चुकलं का तिचं? मग तिला तुम्ही दोष देणार आहात का? असे सगळे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत. ते प्रत्येक प्रश्न हा युनिक असतो, प्रत्येक समस्या ही युनिक असते, त्या घराशी, तिच्या संस्कारांशी, वातावरणाशी जोडलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्याचा विचार करावा लागतो. मॅडम, हे जेव्हा सगळी उदाहरणं तुम्ही सांगत आहात तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की खरंच भयंकर अशी ही उदाहरणं आहेत. हो. पण जेव्हा एखादी केस आपल्यापाशी येते किंवा एखादा हा मुद्दा घडतो आहे असं कळतं तेव्हा त्या दृष्टिकोनातली त्यातली सत्य असत्यता कशी पडताळून बघायची?
ते सत्य असत्यता जी आहे ती त्या बाईला जास्ती समजते, हा एक भाग त्याच्यातला. आणि त्याच्यात काही जर साक्षीदार असू शकले, कमी असतात, बऱ्याच वेळेला कमी असतात, तर त्याची चौकशी होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये मला मुद्दाम इथे सांगावं असं वाटतं की कायद्यातला जो प्रोसिजर आहे ते पहिल्यापेक्षा आता खूप सोयीचं केलेलं आहे, महिलांच्या सोयीच्या दृष्टीने केलेलं आहे. आता तुम्ही तक्रार करायला गेलात, एखादी महिला गेली तर पूर्वी कोणीही त्या स्टेशनमधलं, पोलीस स्टेशनमधनं तक्रार घेत होतं. आता महिला अधिकाऱ्यांनी ती तक्रार घ्यायला पाहिजे, अच्छा, असे नियम झालेले आहेत. बरं, मेडिकल टेस्ट वगैरे जर काही घ्यायची जरूर आली, रिपोर्टची गरज आली, जास्ती गहन समस्या असेल तर त्यावेळेला महिला अधिकाऱ्यांनी तिकडे जायचं, नुसतं सोडून द्यायचं नाही त्याला. अच्छा, बरोबर. हे आता खूप प्रयोग होत आहेत आणि त्याच्यातनं लोकांना विश्वास निर्माण व्हायचा प्रयत्न होतोय की ही तुमची जी समस्या आहे, तुमचा जो बद्दल जो गुन्हा होतोय ह्याच्यावर काहीतरी इलाज केला जाईल. आता ह्या ज्या केसेस चालतात त्या केसेस लेडी जजेस पुढे चालाव्यात, महिला जजेस पुढे चालाव्यात. अच्छा, हा एक बदल मोठा झालेला आहे. वा. फास्ट ट्रॅकमध्ये चालाव्यात हा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे साक्षी पुरावे घेताना त्या मुली, पीडित महिला जास्ती मोकळेपणाने सांगू शकते. त्या जजचा जो स्टाफ असेल तोही बायका असाव्यात. अच्छा, असं आहे. आणि ते इन कॅमेरा म्हणजे बाहेरच्या लोकांना त्या खोलीत न घेता खासगी स्वरूपाचं ते साक्षी पुरावे व्हावेत, असाही त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आणि हाच जसं कायद्यात बदल होत आहेत, शिक्षा मोठ्या होत आहेत, वाढवलेल्या शिक्षा आहेत. 7 वर्षापर्यंत सुद्धा काही वेळेला शिक्षा होऊ शकते. जर एखाद्या बाईला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला असेल तिला 7 वर्षापर्यंत त्या आरोपीला शिक्षा होऊ शकते. पण तो गुन्हाच दाखल झाला नाही की ती बाई पुढे आली नाही तर त्याला कोण शिक्षा देणार आहे का? म्हणजे तो पुढेच जाणार ना. पुन्हा दबावाखाली त्या स्त्रीने आवाज उठवला नाही तर काय, हा महत्वाचा मुद्दा आहे तो. एक फोन घेते. सुनील अवघडे आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार. हॅलो, मी सुनील अवघडे बोलतोय. बोला बोला सुनीलजी. साताऱ्यावरून सुनील अवघडे बोलतोय. हो हो. पीडित मुलीला जे मदत मिळते ती तिच्या लग्नासाठी जी काही अडचण येईल का, असं मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. कोणाला अडचण येईल का? मुलीला, कारण तिच्या खात्यावर ते पैसे जमा होतात ना. अच्छा, तिच्या लग्नाला पुढे अडचण म्हणजे कधी ऑनलाईन जर बघितलं हे लोकांनी तर त्या अडचण आहेत. हा विषय ते नको आहे आम्हाला मदत मॅडम. पीडित मुलीला अन्याय ज्यांच्यावरती झालेला आहे अशा स्त्रीला जेव्हा मदत मिळते तर तिच्या आर्थिक खात्यावरती जेव्हा ती मदत दिसून येते तेव्हा पुढे जाऊन ही मदत कुठून काय असे सततचे प्रश्न येऊन तिला भविष्य काळामध्ये त्रास होऊ शकतो का? त्याचे कागदपत्र असतात ना. अशीच काय कोणी उठून घरी जाऊन चेक देत नाही किंवा कॅश देत नाही सहसा. कारण बऱ्याच वेळेला कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंटकडनं पण दिलं जातं. तर त्याच्यासाठी अर्ज असतात, त्याच्यासाठी उत्तरं असतात. मग ते पैसे डायरेक्टली त्याचं रेकॉर्ड असतंच असतं. त्यात त्रास देण्याचा प्रश्न नाही. त्या त्रास देणार कोण? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं म्हणू आपण. त्या मुलीला जर काही इन्कमच नसेल तर टॅक्स देण्याचा संबंधच येत नाही का? तर त्यावेळेला हे जे कागदपत्र तुमच्याकडे असतात असायला हवेत तर ते दाखवलं तर कोणी प्रश्न विचारणारच नाहीये. त्यांचं म्हणणं असं होतं की मुळात हे जेव्हा भविष्य काळामध्ये दिसत राहतं की अकाउंटमध्ये येणारे पैसे जे आहेत ते या कारणास्तव आहेत, तर या गोष्टीचा त्या मुलीचं लग्न ठरल्यावरती सासर घरी किंवा इतर नातेवाईक मंडळींकडनं त्रास होऊ शकतो का? आता असं आहे ना की त्या अकाउंट एकतर कुणाचंही अकाउंट असतं ते प्रायव्हेट असतं. ते तुमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स तुमचा जो कारण बघणारा अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट असेल त्यांनी ते बघायचं असतं. इतर मुलींच्या बाबतीत ह्या गोष्टी होत नाही ज्यांना स्वतःला इन्कम नाहीये. लग्नाच्या वेळेला तुम्ही हे लपवणार आहात का, हा अत्यंत दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. की फसवून तुम्ही दुसऱ्या पार्टीशी जर लग्न करायला लावलं तर मग ते लग्न टिकणार आहे का? आज तुम्ही फसवाल पण कधीतरी ती मुलगीच सांगू शकते की तिला जर काही लैंगिक संबंध ठेवण्यात अडचणी आल्या, ती मोकळी झाली नाही या सगळ्या अनुभवातनं जाताना, तर त्याचा त्यांच्या वैवाहिक संबंधावर परिणाम होणारच आहे. म्हणजे तुम्ही लपवून ठेवून जर हे लग्न करणार असाल तर त्याच्यात सगळेच भरडले जाणार आहेत. मग त्यावेळेला अशा वेळेला जेव्हा मुली खचलेल्या असतात, पालक खचलेले असतात,
त्यावेळेला जर कुठल्या समुपदेशकाचं डॉक्टराची मदत घेतली तर ते तुम्हाला व्यवस्थित हँडल कसं करायचा हा इश्यू हे सांगू शकतं. सामाजिक प्रश्नातनं कौटुंबिक प्रश्नातनं हा इश्यू कसा हँडल करायचा. प्रत्येक वेळेला त्या मुलीची म्हणजे चूक असतेच असं सांगता येत नाही. आपण गृहीतच धरतोय की त्या मुलीची चूक आहे म्हणून, पण नेहमी असते असं नाही. या दृष्टिकोनातनं प्रश्नांचा ओघ एवढा प्रचंड आहे, खूप वेगवेगळे प्रश्न आपल्यापाशी पोचत आहेत. एक गोष्ट लक्षामध्ये येते की बऱ्याचदा या प्रश्नांच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे, पण कुठे बोलायचं, कसं बोलायचं आणि समाज काय म्हणतील. एक छान मेसेज आपल्या सगळ्यांपाशी येत असतो की सगळेच जण घाबरत असतात, ते म्हणजे लोक काय म्हणतील या मुद्द्याला. या मुद्द्यावर मात करण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे मंडळी. त्या दृष्टिकोनातूनच मॅडम मार्गदर्शन करतात. बरोबर मॅडम? अगदी बरोबर आहे. तुम्ही सतत स्त्रियांचं समुपदेशन याच दृष्टिकोनातून करत असता. एक मुद्दा असा येतो, जेव्हा घरामध्ये लैंगिक अत्याचार होतो तेव्हा जिच्यावर अत्याचार होतो आहे ती व्यक्ती आवाज उठवते. इथं मी स्त्री आणि पुरुष दोघांनाही पकडते, कारण अत्याचार हा दोघांवरती होऊ शकतो. ठीक आहे. मग अशा वेळी घरातली बाकीची मंडळी जी आहे ती त्या व्यक्तीच्या विरुद्ध असतात, कारण घराची सो कॉल्ड अब्रू वाजवायची असते म्हणून. मग यावेळी अन्याय झालेली एक व्यक्ती आणि अत्याचाराला वाचवणारे सगळे घरातले 100 लोक, मग हे सगळं युद्ध जे आहे यामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार आणि कायदा त्या दृष्टिकोनातून न्यायनिवाडा कसा करणार. आपल्याला एक गाजलेला सिनेमा माहिती असेल, दामिनी नावाचा होता. त्या घरातल्या एका बाईवर घरातली तरुण मुलं अत्याचार करतात आणि त्या तरुण मुलांना अत्याचार करताना घरातली सून बघते. ती त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करते, पण तिचं स्वतःचं स्थान डळमळीत होतं. तिला घर सोडायची वेळ येते किंवा तिच्या नवऱ्यावर सगळ्यांच्यावर दबाव येतो, कारण त्या घराची अब्रू गेली असते. पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्रान्सपरंट असता, तुम्ही स्वतः सत्याच्या बाजूनी लढण्याचं जर तुम्ही ठरवलेलं असेल तर मग या प्रश्नांना तुम्ही तोंड देऊ शकता. हा त्याच्यातला भाग झाला. आणि त्या बाईला, जी अत्याचार पीडित बाई आहे किंवा व्यक्ती आहे असं म्हणू आपण, तिला घरातनं सपोर्ट जसं आवश्यक असतं तसं बाहेरनंही सपोर्ट आवश्यक असतं. तर ती आजारी आहे तर तिला हॉस्पिटलाइज केलंय तर तिथे तुम्हाला कदाचित समुपदेशकांची मदत मिळू शकते किंवा इतर संस्था ज्या आहेत तिकडनं समुपदेशकांची मदत मिळू शकते. मग कोणीतरी तिला सपोर्ट तिच्या घरच्यांनी माहेरच्यांनी करायलाच पाहिजे. आणि हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो आणि हे लक्षात आलं पाहिजे. पण होतं कसं की घरातल्या इतर बायका ज्या आहेत, नंदा आहेत, जावा आहेत, नातेवाईक आपण म्हणू, नातेवाईक असेल, हो, तर त्यांना प्रत्येकाला आपलं स्वतःचं घरातलं स्थान बिघडवायचं नसतं, डळमळीत ठेवायचं नसतं. आणि मग या सगळ्या डायमेन्शन्स मधनं त्या मुलीवर अन्याय करण्याची, व्यक्तीवर, पीडित व्यक्तीवर अन्याय करण्याची वृत्ती वाढत जाते. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः कणखर असणं आणि सत्याची बाजू घेऊन लढणं, ह्याच्यासाठी जी मानसिक तयारी पाहिजे ही आपल्याला प्रत्येकालाच पाहिजे. मग मॅडम या सगळ्यामध्ये एक गोष्ट येते नाही का, की अन्याय घडो अथवा न घडो प्रत्येक व्यक्तीने एक इंडिव्हिज्युअल पर्सन या नात्याने अतिशय कणखर असलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि मग या दृष्टिकोनातून विचार करताना जेव्हा अशा घटना घडतात किंवा घडण्याच्या काठावरती व्यक्ती उभ्या असतात तेव्हा मानसिकदृष्ट्या संतुलन राखणं आणि स्वतःला कणखर ठेवणं याविषयी तुमचे अनुभव आणि तुमचं मार्गदर्शन मोलाचं आहे. कारण आता हा कार्यक्रम खूप लोकांपाशी पोचतो आहे, तर त्यांना तुमच्या बोलण्यामधनं दिशा मिळू शकेल. आता असं आहे ना की एखाद्या व्यक्तीवर, पीडित व्यक्ती आपण म्हणू, मुलगा असू दे, मुलगी असू दे, बाई असू दे, त्याला जर तिने सुरुवातीपासून विरोध केला आणि समोरच्याला अगदी क्लिअर मेसेज गेला की आपल्याला इथे हात टाकायचा नाहीये, तर त्या गोष्टीवर सुरुवातीपासून रोख येऊ शकतो. पण आता कसं आहे की रोख म्हणण्यापेक्षा थांबवू शकतो. आणि मग त्यावेळेला बाकीच्यांनी पण, जसं काही मगाशी मी उदाहरणं दिली की त्या घरातल्या लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला तर समोरच्याला पण ते कळलं. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा आजूबाजूच्या मोहल्ल्यातली लोक किंवा घरातली सुद्धा इतर लोक जर कोणाचे काही वाईट इंटेन्शन असली तर ते पुढे जात नाही. तर मूळ सुरुवात पाहिजे त्या पीडित व्यक्तीच्या मानसिकतेतनं व्हायला पाहिजे की तिने नाही म्हटलं पाहिजे आणि ते नाही म्हणण्याची ताकद पाहिजे. हो. आणि आपण घाबरून किंवा संकोचाने किंवा मला कोणी त्याच्यात गोवेल का, मला दोष देईल का, या दृष्टीतनं जर तिच्यावर संस्कार झाले असतील तर ती फार कमी पडू शकते. आणि ते करणं आपल्याला शक्य आहे, आपल्याला पालकांना शक्य आहे.
आणि त्यामुळे त्या इथे तर मी पुढे जाऊन म्हणेन की लहान मुलं आहेत किंवा तरुण मुली आहेत किंवा मुलं पण आहेत की ज्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात. पण मग पालक आणि शिक्षकांचे असोसिएशन असतात, तर पालक शिक्षकांच्या असोसिएशननी हे प्रश्न हाताळायला पाहिजे. त्यांनी अशी चर्चासत्र घेतली पाहिजेत. त्यांनी समुपदेशकांचा, सायकायट्रिस्टचा, टीचर्सचा असे सेशन्स ठेवून त्यांचे विचार घेतले पाहिजेत आणि त्याचं मार्गदर्शन, परत जनजागृती आणि ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, या प्रश्न कसे हाताळायचे, खरं या हे होऊ दृष्टीने शकतं. विचारून एक अल्पवयीन मुलांच्या बाबतीमध्ये एक खूप छान सध्या माहिती आली होती, ती म्हणजे अशी, कदाचित तुम्ही त्याविषयी जास्त प्रकाशझोत टाकू शकाल, ती म्हणजे अशी की लहान मुलांनी आपल्या आई वडिलांबरोबर एक कोड सेट करायचा की आपल्याला शाळेतून न्यायला जी कोण व्यक्ती येते त्याशी तो कोड सेट केलेला असला की भेटल्यावरती अनोळखी व्यक्ती ती आई वडिलांनी पाठवलेली असली तर तो शब्द मुलांनी उच्चारायचा आणि तो शब्द त्या अनोळखी व्यक्तीने उच्चारायचा. म्हणजे त्या मुलांना कळतं की हा, ही आलेली व्यक्ती जी आहे ती हो माझ्या पालकांनीच पाठवलेलं आहे. तर ह्या अशा काही गोष्टी सेट करू शकतील ना अल्पवयीन मुलं आणि पालक नाचव, अशा सेट करू शकतील. पण मुलांना शिकवता येईल की सध्या तर मुलांच्याकडे सुद्धा मोबाईल फोन्स असतात. हो, कुठे जेव्हा त्रास होतोय असं त्याला वाटलं तर ते ताबडतोब मेसेज करू शकतात किंवा रेकॉर्डही करू शकतात की, आणि माझ्या वयाच्या लोकांपेक्षा सुद्धा आजकालची तरुण मुलं खूप जास्त स्मार्ट आहेत टेक्निकली या सगळ्या गॅजेट्स हँडल करायला. त्यामुळे त्यांना हे शक्यच आहे करणं आणि त्याची नोंद घेणं, त्याच्याबद्दलचं कळवणं, आपल्या पालकांना वेळेवर कळवणं, शेजारी वेळेवर कळवणं, तर ह्याचा उपयोग होतो. आमिषाला बळी न पडणं आमिषाला किंवा बळी. आपल्याला कोणी स्पर्श करून न देणं हे सुद्धा मुलांना शिकवावं लागतं नाही का? तर मध्ये आता एक आपला आमिर खानचा एक मोठा प्रोग्राम झाला होता लहान मुलांच्या अत्याचारासंबंधी. तर त्यावर त्यांनी सांगितलं होतं की पालकांनी समजावून सांगायला पाहिजे, शिक्षकांनी समजावून सांगायला पाहिजे की काय नकोसा स्पर्श म्हणजे नक्की काय, हा, ह्याच्याबद्दलची माहिती द्यायला पाहिजे. पण हा मोकळेपणा परत नात्यामध्ये यायला हवा. मोठ्यांच्यात यायला पाहिजे की त्यांना समजत नाही की हे आता हाताळायचं कसं. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना हा मोकळेपणा, आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं असं चर्चासत्र घेऊन शिक्षक, पालक हे सगळे एकत्र आले तर हे प्रश्न सुटणार आहेत. पण आता कसं होतंय की जरी तक्रार केली तरी आमच्या संस्थेने काही केलेलं नाही, आमचे टीचर्स कोणी असं करणार नाहीयेत, असा एक सारखा stand घेतला बचावात्मक जातो. पवित्रा जो घेतला जातो त्यापेक्षा कृतीशील पवित्रा हा आवश्यक आहे. आणि जेव्हा मुलं त्यांच्या ताब्यात असतात हा, तेव्हा त्यांची पण जबाबदारी असतेच ना त्यांना सांभाळायची. खरंय. आता मॅडमना सुनील गायकवाड यांचा फोन आला होता पण तो डिस्कनेक्ट झाला. पण त्यांचा मुद्दा असा होता की जेव्हा घरामध्ये अत्याचार होतात तेव्हा घरामधल्या अत्याचाराचं उदाहरण किंवा सत्य असत्यता न पडताळता कधी कधी पुरुषांवरती चुकीचे आरोप लादले जाऊ शकतात किंवा त्या पुरुष मंडळींची कुचंबणा होऊ शकते. या बाबतीमध्ये कशा पद्धतीने आवाज उठवावा? मला असं मुद्दामच सांगावं असं वाटते, असे स्ट्रे उदाहरणं असतात. बर, मी असं नाही म्हणणार, नाहीच असतात असं मी म्हणणार नाहीये, पण अत्याचार झाल्याच्या घटना किती असतात, त्याचं प्रमाण किती आहे ते आपल्यापर्यंत येतच नाहीये, कारण बोललं जात नाही. गुन्हे किती दाखल होतात ह्याच्याबद्दल बोललंच जात नाही. म्हणजे अशा काही उदाहरणावरनं आपण म्हणतो की त्या पुरुषांच्यावर अन्याय झाला. मगाशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की त्या पुरुषांनी सुद्धा जर कणखर भूमिका घेतली तर तो अन्याय त्याच्यावर तो उत्तर देऊच शकतो अशा पद्धतीने. पण म्हणजे हे करणं भाग आहे ना, मग कणखरपणा हा दोघांनाही आला पाहिजे नाही का, असं मला म्हणायचं. बरोबर आहे. पुढचा फोन आहे नाशिकहून. नमस्कार, बोला. नरेंद्र विस्पुते बोलतायत नाशिकहून. नमस्कार नरेंद्र, बोला. हा मॅडम, मला असं विचारायचंय की जे चित्रपट आणि प्रसार माध्यम आहे, या चित्रपट आणि प्रसार माध्यमातून स्त्रीचं जे स्वरूप दाखवलं जातं, बदललेलं स्वरूप, तर हाही एक गोष्ट लैंगिक अत्याचाराच्या बद्दल मला वाटतो. त्याच्याबद्दल कायदा काही आहे का नाही? कारण दिवसेंदिवस आपण बघतोय हे स्वरूप खूप किळसवानं झालंय स्त्रीचं, आणि हे असं नाहीये भारतीय स्त्रीचं स्वरूप असं नाहीये ना. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला? आता असं आहे की आपण सगळेच प्रसार माध्यमांशी चिकटून असतो. हा, आणि त्याच्यातले हे आता अंड का कोंबडी असा जरासा भाग आहे त्याच्यातला. आता प्रसार माध्यमांना असं वाटतं की अशा प्रकारचे इमोशनल सीन्स दाखवून, भावनाचे चढउतार दाखवून
लोकांना फार ते आवडतात, बायकांना फार ते आवडतात, म्हणून ते तसंच दाखवायला पाहिजे असतं. मला कधीतरी कोणतरी असंही म्हटलं होतं की रावण खूप मोठा झाला, त्याचा अत्याचार खूप मोठा झाले, तर राम पण मोठा होईल कारण तो अत्याचाराला म्हणजे रोखायचा प्रयत्न करतोय. तर हे गणित काही चुकीचं म्हणजे TRP साठी ते असं करतायत. बरं, बघणारे सगळे प्रेक्षक असे आहेत की त्यांना हे आवडतंय असंही नाही, पण दे आर ग्लूड टू दॅट, ते बदलत नाहीत चॅनल. हाही तितकाच भाग आहे. बरं, त्याच्यावरही सतत रनर्स येत असतात की या प्रोग्रामबद्दल तुम्हाला काही तक्रार असली तर BCCCच्या ठिकाणी तुम्ही कळवा. त्यांचे इंटरनेट आहे, त्यांचे फोन नंबर्स येतात, तर ते आपण काहीच करत नाही आणि आपण म्हणतो की ते अत्याचार करतात, पण बघणारे आपण आहोत ना, म्हणजे त्याला रोखणं पण आपल्या हातातलं आहे की नाही. परिणाम होतोच ना, मी असं म्हणतच नाही होत, पण कोणीच त्याच्यावर रोखायला तयार नाही. आणि आपण जर ते आवडीने बघतोय तर TRP आहे आणि त्याच्यावर त्यांचा बिझनेस आहे, त्याच्यावर त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट्स मिळतात, तेव्हा ते या खोलात जाऊन विचार करतच नाहीत. आता दूरदर्शनची भाग वेगळा आहे, कारण ते समाज प्रबोधनाचं काम खूप मोठ्या प्रमाणात करतात, पण कमर्शियल ज्या TV आहेत तर त्यांचा इंटरेस्टच वेगळे असतात. तर त्याच्यामुळे फरक पडणार आहे तो आणि पडतो. म्हणजे मंडळी, यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे रिमोट आपल्या हातात आहे आणि त्या रिमोटचा सुयोग्य वापर करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. मॅडम, अनेकविध जाहिराती आपल्यावरती सतत आदळत असतात, त्या बघतोच अशातला भाग नाही, पण असतात. मग या प्रत्येक जाहिरातीमध्ये ते प्रोडक्ट जे आहे, उत्पादन जे आहे, ते स्त्रियांशी संबंधित असो अथवा नसो, तिथे स्त्रियांचं अंग प्रत्यंग दिसेल अशा पद्धतीने ते उत्पादनाची जाहिरात केली जाते. मग यामध्ये या उत्पादनामध्ये दाखवली जाणारी स्त्री आणि बघणारे सगळे प्रेक्षक या दोघांमध्ये सुद्धा हा दृष्टीवरती होणारा अत्याचारच आहे, नाही का? ती प्रोफेशनल करते, ऍडव्हर्टाइजमेंट्स मॉडेल म्हणून करते. बघतो आपण, आपला आता कितीतरी सेंट्सच्या वगैरे परफ्यूमच्या जाहिराती असतात, त्या किती लैंगिक सूचिकता दाखवणाऱ्या असतात, पण मग आपण त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही आहोत, नुसतेच म्हणतो की ते आम्हाला आवडत नाही. तुम्ही मगाशी सांगितलं तसं की त्याविषयी प्रेक्षकांनी एकजुटीने आक्षेप नोंदवला तर त्या जाहिराती बंदही होऊ शकतात. एकजुटीने नोंदवता येतं, कन्झ्युमर प्रोटेक्शन जे आहे त्यांच्या ज्या बॉडीज आहेत त्यांच्या थ्रू करता येतं. या सगळ्याच काही जाहिराती दाखवलेल्या असतात त्या गोष्टी खऱ्या नसतात, त्यामुळे तोही एक वेगळा विषय आहे. तर त्याच्यावर समाजानेही काहीतरी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजे आणि एकट्याने सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे आम्हाला नाही आवडत आहे. मग आपोआपच तो चालत्या बसमध्ये सगळे चढतात, तसं आहे ते, मग सगळे तुम्हाला जॉईन पण होतात. अच्छा, असा तो भाग आहे. दोन्ही बाजूनी गोष्टी आहेत. आपण त्यांना दोष देतो, पण बघणारे आपण आहोत. ते अट्रॅक्ट होऊन वस्तू त्या कमॉडिटीज घ्यायला आपणच जातोय. अशी कितीतरी मुलं सांगतात की हे परफ्यूम आहे आणि म्हणून असं मुली माझ्या मागे लागतील असं मला वाटलं, म्हणून मी ते परफ्यूम घेऊन आलो, आणि मुली कोणी लागल्या नाहीत मागे. ह्यामध्ये पुन्हा एक विवेकबुद्धीचा वापर होऊन या गोष्टीमधल्या योग्यता कळायला हवी. मॅडम, अनेक उदाहरणं जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा ही नेमकी कशा खाली मोडतात असा एक प्रश्न येतो. ह्या उदाहरणांना, ह्या अपघातांना, गुन्ह्यांना कशा सदराखाली मोडावं? आज स्त्री भ्रूण हत्या हा जेव्हा मुद्दा आपल्यापाशी पोचतो तेव्हा हा विविध मंचावरती किंवा विविध पातळ्यांवर, व्यासपीठावर चर्चेला जातो. हा लैंगिक अत्याचाराचा भाग आहे का? निश्चितपणे आहे. कारण आता स्त्री भ्रूण हत्या आपण बघतो तर त्याच्यात काही अनैतिकता असायचं कारण असतंच असं नाहीये, पण ती मुलगी जन्माला येणार आहे हे कळल्यावर तिला मारलं जातं. आता त्या आईला त्या मुलीचं मारणं मान्यच नसेल तरी सुद्धा तिच्यावर तो अत्याचारच होतो, जबरदस्तीने ते केलं जातं. जेव्हा लैंगिक संबंध मुलांचे येतात एकत्र आल्यामुळे आणि लग्नाच्या आधी येतात तेव्हा बऱ्याच वेळेला त्या मुलाला जबाबदारी नको असते म्हणा, किंवा त्याला ते पुढे झेपत नाही ती जबाबदारी घेणं, तिची अवस्था नसते. तर अशामुळे असा प्रश्न येऊ शकतो की तिच्यावर तो फोर्स करतो आणि तिला म्हणजे जबरदस्तीने तिचा गर्भपात करवतो. तर हा अत्याचारच आहे. आता ह्याच्यात नवीन आणखीन एक शेड आलेली आहे की सरोगसी. तर सरोगसीमध्ये बायकांना काही त्याचे पण नियम असतात की 3 वर्ष तरी मूल झालेलं असलं नाही पाहिजे मध्ये, किंवा ती सक्षम पाहिजे, किंवा या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यामध्ये त्या गर्भ तिला दिल्यामुळे पैसे मिळतात, तर तिचा नवरा तिला फोर्स करू शकतो की पुन्हा पुन्हा सरोगसीमध्ये जाऊन
तिचा मूल तयार करायचं आणि ते त्या लोकांना देऊन टाकायचं. हा सुद्धा लैंगिक अत्याचारच आहे ना. मॅडम खरं म्हणजे वेळ कमी आहे, पण एक गोष्ट लक्षामध्ये येते की बंद घराआड सुद्धा, बंद दरवाजा आड अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या लैंगिक अत्याचाराच्या खाली मोडल्या जातात. त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, किंवा या सगळ्या प्रेक्षकांना काही हेल्पलाईन क्रमांक तुम्ही देऊ शकता त्याविषयी? हा, हेल्पलाईन आपण देऊ शकतो. आता महिलांसाठी हेल्पलाईन मुंबई पोलीसची 103 आहे, जनरल गुन्ह्यांसाठी 100 आहे. आदिपत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे, आपल्या स्क्रीनवरती सुद्धा ही दिसतेय. हेल्पलाईन आहे. तर त्याच्यावर 1800220205 असा एक नंबर आहे, तो येईल तुमच्याकडे. नंतर केंद्र सरकारच्या हेल्पलाईन्स आहेत, अल्पवयीन मुलींच्यासाठी हेल्पलाईन्स आहेत. या सगळ्याचा उपयोग व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मला आणखीन 2 महत्वाचे अत्याचार सांगायचे ज्याचं प्रमाण आत्ता खूप आहे, की हल्ली आपण पटकन मॅडम आदिपत फाउंडेशनची जी आदिपत हेल्पलाईन फाउंडेशनचा नंबर आहे 1800220205 0205 आहे. थोडंसं तिथे चुकलंय. 1800-220205 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर स्वतःची ओळख न सांगता सुद्धा आपल्या समस्या आणि प्रश्न आपण सांगू शकतो. वेळ कमी आहे म्हणून थोडं पटकन ही गोष्ट प्रेक्षकांपाशी पोहोचवते की स्वतःची ओळख सांगायची आवश्यकता नाही, पण प्रश्नाला उत्तर हे तज्ज्ञांमार्फत नक्की मिळू शकेल. बरोबर मॅडम? त्याच्यात 2 आणखीन महत्वाचे आलेले आहेत. नवीन त्याचं सध्या चाललेलं आहे कारण की आताचा जो अतिचंगळवाद झालेला आहे, तर आपल्या बायकोला आपल्या बॉसकडे देणं आणि तिला उपभोग्य वस्तू म्हणून त्याला वापरू देणं, भौतिक सुखासाठी वापरणं, म्हणजे त्याचं प्रमोशन मिळेल वगैरे असे प्रकार झालेले आहेत. त्याच्यातनं अतिचंगळवादातून अनेक वेळेला जोडपी कुठेतरी लांब जातात आणि एकमेकांच्या बायका स्वाईप करणं हाही एक लैंगिक तुमच्या एक्सपिरियन्ससाठी म्हणून करण्याचा प्रयत्न, विकृतीचा भाग झाला. पण काही लोक त्याच्यात वाहवा जातात, पण ज्या बायकांना हे मान्य नाहीये, त्याची मंजुरी नाहीये, त्यांच्यासाठी हा अत्याचारच आहे. ज्या नवऱ्याने बाईला कुठेतरी सांगितलं जायला आणि तिच्या बॉसकडे सांगितलंय किंवा त्याच्या मित्राकडे जायला सांगितलंय, हा अत्याचारच आहे. ह्याच्यावर तिने आवाज उठवायलाच पाहिजे आणि ह्याच्यावर आवाज उठवला तर तिला मिळणार आहे, रिलीफ मिळणार आहे. मॅडम सतत बोलताना आज हा दुसरा भाग आहे तुमच्याबरोबर केलेला. या आजही बोलून सुद्धा एक लक्षामध्ये येतं याविषयी खूप बोलण्यासारखं आहे, तरी हा विषय थांबत नाहीये, कारण मंडळी या समस्या मोठ्या आहेत. दोषारोप करायचं त्यापेक्षा, गुंफण करण्यापेक्षा, हे कोण चूक आहे कोण बरोबर आहे हा हिशोब घालण्यापेक्षा सुरक्षिततेचं कवच कसं आखता येईल, अन्याय अत्याचाराला वाचा कशी फोडता येईल आणि त्याचबरोबरीने समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून आपण या अन्याय अत्याचाराला बळी पडलेल्यांना कशा पद्धतीने पाठिंबा देऊ शकतो या मुद्द्यांचा मात्र एक महत्वाचा घटक नागरिक म्हणून आपण विचार करायला हवा. मॅडम तुम्ही आलात, अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानते आणि माझ्याकडनं काही माहिती योग्य मिळाली असेल असं एक आशा ठेवते. धन्यवाद. धन्यवाद.